हिमाचल प्रदेशमध्ये मुसळधार पावसामुळे हाहाकार माजलेला आहे आणि पावसामुळे आतापर्यंत 147 नागरिकांचा मृत्यू झालेला आहे तर 34 जण अजूनही बेपत्ता आहेत। हिमाचलमध्ये 1262 घरांचं नुकसान झालेलं आहे आणि जनावरांचं 1099 गोठे उद्ध्वस्त झालेले आहेत। पुरामुळे 1333 प्राण्यांचा मृत्यू झालेला आहे तर हिमाचलमधील एका राष्ट्रीय महामार्गासह 274 रस्ते बंद झालेत। मध्य प्रदेशातील शिवपुरी येथील रतनगड मातेच्या दर्शनासाठी जाणाऱ्या 12 महिला किल्ला ओलांडताना अपघाताच्या बळी ठरलेल्या आहेत। वेगाने वाहणाऱ्या पाण्याच्या प्रवाहातून त्या प्रवास करत होत्या। दरम्यान एक महिला आणि 2 मुली पाण्याच्या प्रवाहात अडकल्या। गावकऱ्यांनी कसंबसं मुलींना वाचवलं पण महिलेचा मृत्यू झालेला आहे आणि ही संपूर्ण घटना मोबाईल कॅमेऱ्यामध्ये कैद झालेली आहे। गावकऱ्यांनी या मुलींना वाचवलं मात्र महिलेचा मृत्यू झाला आहे। उत्तर प्रदेशातील ललितपूरमध्ये एका बस चालकाचा धोकादायक निष्काळजीपणा समोर आलेला आहे। सततच्या पावसामुळे खेडर नदी दुथडी भरून वाहत आहे आणि पुलापासून 2 ते 3 फूट उंचीवर पाणी वाहत आहे। तरीही बस चालकानं प्रवाशांनी भरलेली बस पुलावरून चालवली। सुदैवानं कोणताही अपघात झाला नाही आणि या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय। चालकाच्या निष्काळजीपणाबद्दल लोक संताप व्यक्त करतायत। प्रशासन आता या प्रकरणाची चौकशी करणार आहे। मध्य प्रदेशातील निवारी येथे सततच्या पावसामुळे सातार नदीच्या पाणी पातळीत वाढ झालेली आहे। नदीची पाण्याची पातळी धोकादायक पातळीवर गेल्यानं नदीवरील पूलही पूर्णपणे पाण्याखाली गेलाय। यावेळी कोणतीही दुर्घटना होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनानं कलवटच्या दोन्ही बाजूंना बॅरिकेड्स लावून वाहतूक पूर्णपणे रोखण्यात आलेली आहे। तसंच नागरिकांनी देखील या मार्गावरून प्रवास करू नये आणि सुरक्षित राहावं असं आवाहन करण्यात येत आहे। मध्य प्रदेशातील विदिशा इथे मुसळधार पावसाचा हाहाकार पाहायला मिळतोय। अशातच भर पावसात मनोरा येथील एका नाल्यात एक गर्भवती महिला अडकली होती। याची माहिती मिळताच विदिशा पोलीस आणि होमगार्ड्सनं गर्भवती महिलेचा जीव वाचवलेला आहे। क्षणाचाही विलंब न करता या महिलेला स्ट्रेचरवर नाल्यातून पलीकडे नेण्यात आलं आणि तिला सुरक्षितपणे रुग्णालयामध्ये नेण्यात आलं। भंडारा जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावलेली आहे। भंडारा जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलेला आहे आणि त्यामुळे धरणांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। त्यामुळे धरणातील पाणीसाठा नियंत्रित ठेवण्यासाठी गोसेखुर्द धरणाचे 23 दरवाजे अर्ध्या मीटरनं उघडण्यात आलेले आहेत। धरणातून वैनगंगा नदीच्या पाणी पात्रात 91,855 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आलाय तर धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाल्यास आणखीही दरवाजे उघडण्यात येणार आहेत। मावळ तालुक्यासह पिंपरी चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पुन्हा दमदार पावसाने हजेरी लावलेली आहे। गेल्या 24 तासात इथे 45 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून धरणातील पाणीसाठा हा 82.19% पोहोचलाय। सध्या धरणाच्या सांडव्यातून पाणी विसर्ग तात्पुरता थांबवण्यात आलेला आहे आणि गेल्या आठवडाभर विश्रांती घेतलेल्या पावसाने आता पुन्हा जोमात पुनरागमन केलं असून पावसाची तीव्रता पाहूनच विसर्गाबाबत निर्णय घेतला जाईल अशी माहिती पवना पाटबंधारे विभागाचे अधिकारी रजनीश भारिया यांनी दिली आहे। गोंदिया जिल्ह्याला आज हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केलेला आहे। गोंदिया जिल्ह्याच्या काही भागांमध्ये रात्रीपासूनच पावसाची रिपरिप सुरू आहे आणि त्यामुळे जिल्ह्यातील धरण साठ्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली असून गोंदिया जिल्ह्यातील धापेवाडा बॅरेजमधून 3168 क्युसेक मीटर पाण्याचा विसर्ग होतोय तर पुजारी टोला धरणातून 119 क्युसेक मीटर पाण्याचा विसर्ग होतोय। परिसरातील आणि नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा यावेळी प्रशासनाद्वारे देण्यात आलेला आहे आणि प्रशासन सुद्धा रेड अलर्ट असल्यामुळे अलर्ट मोडवर असल्याचं दिसून येतंय। गडचिरोली जिल्ह्यामध्ये भामरागड तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू आहे आणि पर्लकोटा नदीला पूर आल्यानं भामरागड तालुक्याचा संपर्क तुटलेला आहे। गेल्या 2 दिवसांपासून पडणाऱ्या सततच्या पावसामुळे इंद्रावती नदीच्या पुराच्या दबावातून पर्लकोटा नदीला पूर आलाय। हेमलकसा ते भामरागड दरम्यान असलेल्या पर्लकोटा नदीवर असलेला हा पूल पाण्याखाली गेलेला आहे
आणि त्यामुळे भामरागड तालुक्याचा गडचिरोली जिल्ह्याशी संपर्क तुटलेला आहे। तर पुराचं पाणी वाढत असल्याने नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी सुरक्षा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। तर पर्लकोटा नदीला पूर आलेला आहे आणि त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटलेला आहे। गडचिरोली जिल्ह्यामध्ये भामरागड तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू आहे। पर्लकोटा नदीला पूर आल्यानं भामरागड तालुक्याचा संपर्क तुटलाय आणि गेल्या 2 दिवसांपासून सततचा हा पाऊस पडतोय। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी महेश तिवारी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। महेश, पावसाची काय सद्यस्थिती? गडचिरोली जिल्ह्यात गेल्या 2 दिवसापासून मुसळधार पाऊस पडत आहे, त्यामुळे अनेक ठिकाणी नदी नाले भरून वाहत आहेत। लगतच्या छत्तीसगड तेलंगणामध्ये पडलेल्या पावसाचा जोर या ठिकाणी नदी नाल्यांवर दिसून येत आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इंद्रावती नदीच्या दबावातून पर्लकोटा नदी जी भामरागड तालुक्यातली महत्त्वाची नदी आहे त्या ठिकाणी त्या नदीला पूर आलेला आहे। त्यामुळे हेमलकसा ते भामरागड दरम्यान असलेला मोठा पूल हा पाण्याखाली गेला आहे। 100 गावांचा आणि भामरागड तालुक्याचा जगाशी असलेला संपर्क तुटलेला आहे। कुठलीही वाहतूक होऊ शकत नाही अशी परिस्थिती आहे। सध्या सुद्धा या भागात दक्षिण गडचिरोली जिल्ह्यासह अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे। येलो अलर्ट, रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। त्यामुळे जिल्हाधिकारी अविशात पांडा यांनी या भागातल्या काही तालुक्यातल्या शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केलेली आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे नदी नाल्यांना पूर येत असल्याने विशेषतः काही धरणातून पाणी सोडण्यात आलेला विसर्ग वाढलेला आहे। त्यामुळे या नद्यांच्या पूर पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे। गोदावरी, प्राणहिता आणि इतर उपनद्यांना, त्यामुळे नदीकाठावरील गावांना सुद्धा प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। सध्या तरी 2 ते 3 मोठे मार्ग बंद आहेत। आसरल्ली ते सिरोंचा दरम्यान असलेला रस्ता पूल काही ठिकाणी खचलेला आहे। त्यामुळे हा जो छत्तीसगडकडे जाणारा राष्ट्रीय महामार्ग सुद्धा बंद करण्यात आलेला आहे। त्यामुळे आजचा दिवस हा खूप महत्त्वाचा आहे। जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा या ठिकाणी तयार ठेवण्यात आलेली आहे। ठीक आहे महेश, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। हवामान खात्याकडून भंडारा जिल्ह्यासह चंद्रपूर जिल्ह्यात देखील रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। भंडारा जिल्हा प्रशासनाकडून शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। 2 दिवसांपासून भंडारा जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार पाऊस सुरू आहे। दरम्यान चंद्रपूर जिल्ह्यातील शाळा आणि महाविद्यालयांना देखील सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। मुंबई उपनगरात मुसळधार पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचण्यास सुरुवात झालेली आहे। अंधेरी सबवे परिसरात पाणी साचलेलं आहे आणि त्यामुळे या भागातील वाहतूक बंद करण्यात आलेली आहे। अंधेरी सबवे परिसरात देखील मुसळधार पावसामुळे पाणी साचलेलं आहे। मुंबईसह उपनगरात सकाळपासूनच किंवा मध्यरात्रीपासूनच मुसळधार पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे मुंबईच्या अनेक सखल भागात पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। अंधेरीच्या सबवे परिसरात देखील पाणी साचलंय। मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस सुरू आहे आणि अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। तर जोरदार पावसामुळे मुंबईकरांची तारांबळ उडालेली आहे। मध्यरात्रीपासूनच मुंबईमध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय। तर मुंबईसह उपनगरात देखील मुसळधार पाऊस सुरू आहे आणि अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचलेलं आहे। त्यामुळे जोरदार पावसामुळे मुंबईकरांची तारांबळ उडाली आहे। तिकडे ठाणे जिल्ह्यात देखील मुसळधार पाऊस सुरू आहे आणि मध्यरात्रीपासून शहरात पाऊस पडतोय। पुढील 4 दिवस असाच मुसळधार पाऊस बरसण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलेला आहे। तर दुसरीकडे मुलुंड परिसरात देखील पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे सकाळच्या सुमारास नागरिकांना याचा फटका बसतोय। 2 दृश्य आपण पाहतोय। ठाण्यातही मध्यरात्रीपासून पाऊस सुरू आहे, तर मुलुंड परिसरात देखील जोरदार पाऊस सकाळपासूनच सुरू आहे आणि त्यामुळे रस्त्यांवर पाणी साचलेलं आहे आणि नागरिकांची तारांबळ उडाली आहे। ठाण्यामध्ये आज पहाटेपासूनच मुसळधार पावसाने हजेरी लावलेली पाहायला मिळते। सध्या मी मुंबई ठाण्याच्या वेशीवर आहे आणि आपण पाहिलं तर चाकरमानी वर्गाला मोठ्या प्रमाणात आता कामावर पोहोचण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे। त्याच्या पाठीमागचं कारण म्हणजे जे आहे सकाळपासूनच पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे जे आहे सखोल भागांमध्ये पाणी साचलेलं आहे। तर त्यामुळे जे आहे आपण पाहिलं तर ठाण्यावरून मुंबईच्या दिशेने जाणारी ही वाहतूक आणि मुंबईवरून ठाण्याच्या दिशेने येणारी वाहतूक, ह्या दोन्ही लाईन ज्या आहेत त्या वाहतूक कोंडीत अडकून पडलेल्या पाहायला मिळतात। मोठ्या प्रमाणात जे आहे सकाळपासूनच जे आहे ठाण्यातील या आनंदनगर जकात नाका परिसरामध्ये ही वाहतूक कोंडी झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय। जवळजवळ 1 ते 1.5 किलोमीटर लांब वाहनांच्या लांब रांगा ज्या आहेत त्या लागलेल्या पाहायला मिळतात। कुठेतरी आता या मुसळधार पावसाचा फटका चाकरमान्यांना बसताना पाहायला मिळतोय। आपण जर पाहिलं तर
1 ते 1.5 किलोमीटरची लांबच लांब ही वाहनांची रांग लागलेली पाहायला मिळते। मोठ्या प्रमाणात सकाळची वेळ आहे, अनेकांना आपल्या ऑफिसला जायचं असतं, परंतु जे आहे पावसामुळे जे आहे ह्या वाहतुकीचा खोळंबा झालेला पाहायला मिळतोय। हीच काहीशी परिस्थिती मध्य रेल्वेवर सुद्धा पाहायला मिळते। मध्य रेल्वेची लोकल व्यवस्था सुद्धा 10 ते 15 मिनिटांनी उशिराने धावत आहे। त्यामुळे पुढील 4 दिवस हे मुंबईकरांसाठी, ठाणेकरांसाठी महत्वाचे असणार आहेत, कारण की हवामान खात्याने सुद्धा पुढील 4 दिवस जे आहेत जोरदार पावसाचा इशारा दिलेला पाहायला मिळतो। त्यामुळे नक्कीच कुठेतरी आता या वाहतूक कोंडीतून सर्वसामान्य चाकरमान्यांची कशा प्रकारे सुटका होईल आणि ह्या मुसळधार पावसाचा जोर असाच कायम राहील का, हेच पाहणं महत्वाचं ठरणार आहे। ठाण्याहून मी प्रेम मोरे, न्यूज 18 लोकमत, ठाणे। अकोल्यात मुसळधार पावसामुळे जुन्या किल्ल्याची भिंत कोसळलेली आहे आणि भिंत कोसळल्याचा लाईव्ह व्हिडिओ सध्या व्हायरल झालेला आहे। आपण दृश्यांमध्ये पाहू शकतोय अकोल्यामध्ये ही घटना घडली आहे। अकोल्यामध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली आणि त्यामुळे जुन्या किल्ल्याची ही भिंत कशी क्षणार्धात कोसळली ते या दृश्यांमध्ये कैद झालेलं आहे। फिलिपिन्समध्ये मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीचा नागरिकांना फटका बसताना पाहायला मिळतोय। अनेक भागात पाणी साचल्यानं नागरिकांना घराबाहेर पडणं कठीण झालेलं आहे, तर कोस्टल गार्ड मदत आणि बचाव कार्यात व्यस्त असल्याचं पाहायला मिळतंय।